खरं तर जयभीम फेस्टिवल नावाचं वृत्त सन्माननीय किशोरभाऊ सपासे यांनी लावले आणि त्याचा आज वटवृक्ष होताना आपला सर्वांना दिसत आहे. जयभीम फेस्टिवल आयोजित करण्यापाठीमागचा एकमेव उद्देश असा आहे, आज आपण प्रत्येक ठिकाणी बघतो की महापुरुषांना जातीच्या चौकटीमध्ये बांधून ठेवलेलं आहे. ही चौकट मोडीत करण्याचं काम या ठिकाणी जयभीम फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही सुरू केलं. गेल्या 17व्या वर्षापूर्वी सन्माननीय किशोरभाऊ सपासे यांच्या मनामध्ये एक विचार आला आणि त्यांनी आम्हाला बोलून दाखवला की जयभीम फेस्टिवल नावाचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला आयोजित करायचा आहे. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले म्हटलं की माळी समाज समोर येतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की बौद्ध समाज समोर येतो, अण्णाभाऊ साठे म्हटलं की मातंग समाज समोर येतो. पण महापुरुषांनी असा कधीही विचार केला नाही की ज्या पद्धतीनं ही चळवळ राबवली, ज्या पद्धतीनं ही शैक्षणिक चळवळ राबवली आणि ही शैक्षणिक चळवळ असेल, ही विचारांची चळवळ असेल, ही कुठेतरी एका जातीच्या चौकटीपुरती मर्यादित व्हावी असा विचार कदाचित या महापुरुषांनी. आणि हाच विचार समाजाला देण्यासाठी सन्माननीय किशोरभाऊ सपासे यांनी या ठिकाणी या जयभीम फेस्टिवलचं रूप आहे. आज हा कार्यक्रम साजरा होत असताना या ठिकाणी प्रत्येक वर्षी आपण अत्यंत चांगले दर्जेदार कार्यक्रम